नाशिक पोलीस आता पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयामध्ये सध्या उपचारांसाठी दाखल झाले आहेत। 11व्या मजल्यावर माणिकराव कोकाटे हे ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर आज अँजिओग्राफी आधी केली जाणार आहे आणि त्यानंतर कोरोनरी अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला जाणार असल्याचं कळतंय। मात्र कोकाटेंना सदनिका प्रकरणामध्ये सध्या अटक वॉरंट त्यांच्यावर जारी झालेला आहे। पुन्हा एकदा आता नाशिक पोलीस रुग्णालयाच्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। नाशिक पोलीस आता लीलावती रुग्णालयामध्ये पुन्हा एकदा पोहोचलेत। काल रात्रीच खरं तर पोलीस या ठिकाणी आले होते। डॉक्टरांकडून जबाब नोंदवून घेतलेला होता। कोकाटेंच्या प्रकृतीविषयी आणखी माहिती जाणून घेतली होती। आता पुन्हा एकदा नाशिक पोलिसांचं हे पथक रुग्णालयामध्ये आज जातानाची ही दृश्य चित्रित झालेली आपल्याला पाहायला मिळतात। लीलावती रुग्णालयातली ही दृश्य आहेत आणि नाशिक पोलिसांची ही गाडी आहे जी रुग्णालयामध्ये आज जाताना दिसतेय। त्याचप्रमाणे या गाडीमधून आता आपण पाहिलं जवळपास 4 ते 5 पोलिसांचे पथक उतरलेले लीलावतीमध्ये। त्यामुळे आता काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची चिन्ह दिसतात। पुन्हा एकदा नाशिक पोलिसांचे पथक आलेले कालच रात्री लीलावती रुग्णालयात दाखल झालेलं होतं। आधी बांद्रा इथे गेले होते। संपूर्ण कार्यवाही पूर्ण केल्यानंतर लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या डॉक्टरांचा रात्री त्यांनी जबाब नोंदवलेला आहे। एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात चौकशी केल्यानंतर पुढची सगळी कार्यवाही होणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये आज या संदर्भात महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एकतर माणिकराव कोकाटेंवर सध्या उपचार सुरू आहेत लीलावतीमध्ये आणि त्याचबरोबर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केलेली आहे शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी। त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि तिकडे अनिकेत निकम त्यांची बाजू मांडत आहेत। त्यामुळे आज या दोन महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष कायम असणार आहे। मनशी पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, जाणून घेऊया आपण मनशीकडून काय नेमके अपडेट आहेत। मनशी, माणिकराव कोकाटे ज्या ठिकाणी ॲडमिट आहेत लीलावतीमध्ये, नाशिक पोलिसांचं पथक त्या ठिकाणी पुन्हा एकदा आलेलं दिसतंय। काय नेमके आणखी तपशील आहेत तुझ्याकडे? नाशिक पोलिसांचं पथक आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। अगदी काही क्षणांपूर्वीच नाशिक पोलिसांची MS-15 असणारी ही गाडी आपल्याला लीलावती रुग्णालयात जाताना दिसली। दोन बाजू आहेत। एकतर पहिली गोष्ट या संदर्भातला जो जामिनासाठी अर्ज केलेला आहे त्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की एंजिओग्राफी नंतर एंजिओप्लास्टिक करायची आहे का कोकाटेंना, याचा निर्णय सुद्धा डॉक्टरांना घ्यायचा आहे। हॉस्पिटल अरेस्ट होऊ शकते का या देखील शक्यता आहेत। त्याच्यामुळे आधी एंजिओग्राफी आणि त्यानंतर डॉक्टर ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने जर एंजिओप्लास्टी करावी लागली तर पुढे अटकेचं काय होणार हा प्रश्न अजूनही निरुत्तरित आहेत। मात्र आता पोलिसांचं पथक हे हे लीलावती रुग्णालयात पोहोचलेलं आहे आणि डॉक्टरांशी ते चर्चा करतायत। अगदी आज दिवसभर महत्त्वाच्या आणखी काही घडामोडी मनशी या संदर्भात घडणार आहेत का? नाशिकमधून काही महत्त्वाच्या भेटीगाठी इथे होण्याची अपेक्षा आहे का? काय त्या दृष्टीने पुढे आणखी काही तपशील कळतात का? माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा तर मंजूर झालेला आहे। त्याच्यामुळे आता एकच महत्त्वाचा टप्पा राहिलेला आहे ते म्हणजे माणिकराव कोकाटेंना नाशिक पोलीस अटक कधी करणार आणि त्याच कारवाई करतात त्याच्याच प्रोसिजरसाठी नाशिक पोलीस हे आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। मात्र जो अडसर आहे तो म्हणजे वैद्यकीय उपचारांचा। वैद्यकीय उपचार हे किती काळ लीलावती रुग्णालयामध्ये चालणार आहेत, एंजिओग्राफीचा रिपोर्ट नेमकं काय सांगतो आहे, त्यांना तातडीच्या शस्त्रक्रियेची एंजिओप्लास्टीची गरज आहे का हे सांगतोय का, यावरती सगळी पुढची कारवाई ही अवलंबून असणार आहे। त्याच्यामुळे डॉक्टरांशी बोलून त्यांच्याशी चर्चा करून नाशिक पोलीस पुढची भूमिका ठरवतील आणि सोबतच लीलावती रुग्णालय प्रशासनाने सुद्धा नाशिक पोलिसांना संपूर्णतः सहकार्य करण्याची तयारी दर्शवलेली आहे। ठीक, मनशी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, आणखी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।